नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणीकरता अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरित करण्याकरता आज शासनाने 10 जून 2026 रोजी त्या मे महिन्याच्या हप्त्याकरता वितरणाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे। तर तो GR मध्ये या ठिकाणी काय दिलेला आहे ते आपण समजून घेऊया। तर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष 235 D 767 या ठिकाणी हा GR कधी काढलेला आहे बघू शकता। 10 जून 2026 म्हणजेच आजच्या तारखेला हा GR काढलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर दिलेली आहे। मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याकरता या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता मे महिन्यामध्येच या ठिकाणी 2 हप्ते शासनाने एकदा दिले, 3000 रुपये जमा केले होते मार्च आणि एप्रिलचे। आता मे महिन्याचा सुद्धा या ठिकाणी हप्ता जमा करण्याकरता निधी मंजूर केला आहे। या GR मध्ये काय दिले या ठिकाणी पाहूयात खाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षाखाली मे 2026 या ठिकाणी पहा, मे 2026 महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटका अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। या ठिकाणी आता लाडक्या बहिणीसाठी मे महिन्यात हप्ता लवकरच जमा होणार आहे। त्याकरता या ठिकाणी बघू शकता 344.74 कोटी रुपये एवढा निधी या ठिकाणी शासनाने मान्यता या ठिकाणी दिलेली आहे आणि मे 2026 चा या ठिकाणी महिन्याचा आर्थिक लाभ या ठिकाणी आता महिलांना मिळणार आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आता लवकरच मे महिन्याचे 1500 रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही सर्वात मोठी खुशखबर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता 4 नंबरचा पॉइंट, सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी या ठिकाणी कोणाची राहील? महिला व बालविकास विभागाची राहील। जे काही पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांची योग्य प्रकारे छाननी करून त्यांना या ठिकाणी लाभ देण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील। या ठिकाणी मित्रांनो हा GR मधील या दोनच पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचे होते, बाकी काही या GR मध्ये महत्त्वाचं नाहीये आपल्यासाठी। तर या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। या ठिकाणी मे महिन्याचा सुद्धा हप्ता लवकरात लवकरच या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शक्यतो आपण पाहतो या मागचे सुद्धा GR आल्याच्या नंतर किमान 3 ते 4 दिवसांमध्ये हप्ता जमा होत असतो आणि हा सुद्धा हप्ता 3 ते 4 दिवसात या ठिकाणी जमा होईल अशी आपण अपेक्षा करूया। आणि चला मग अशाच नवीन अपडेट्स पुन्हा भेटूया आपल्या चॅनलवर। तोपर्यंत आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर आपण सर्वात अगोदर आणि खात्रीशीर टाकत असतो। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।